नमस्कार मित्रांनो, मी लता. मी 29 वर्षाची आहे. आम्ही दोघे, मी आणि माझा नवरा राहुल पुण्यातल्या एका छोट्याशा 2 BHK फ्लॅटमध्ये राहतो. राहुल IT कंपनीत काम करतो. त्यामुळे सकाळी 8ला घराबाहेर पडतो आणि रात्री 10-11 वाजता घरी येतो. कधी-कधी तर आठवडाभर ऑफिस टूरला जातो. मी घरी असते. थोडंसं फ्रीलान्स लेखनाचं काम करते. घर सांभाळते. पण बऱ्याचदा वेळा एकटेपणा जाणवतो. त्या दिवशी सकाळी मी बाथरूममध्ये गेले. फेस वॉश करायला नळ उघडला. पण पाणीच येईना. फक्त थेंब थेंब टपकत होतं. मी खूप वेळ नळ उघडून बंद करून बघितलं, पण काहीच फरक पडला नाही. शॉवर तर पूर्णच बंद. मी चिडले. अरे देवा! आज हे काय झालं? स्वयंपाकघराचा नळ तपासला, तिथे पाणी येत होतं. म्हणजे फक्त बाथरूमचा पाईप अडकला असावा. मी राहुलला फोन केला. तो मीटिंगमध्ये होता. लता, काळजी करू नकोस. मी प्लंबरचा नंबर पाठवतो. त्याला बोलव. थोड्या वेळाने व्हॉट्सअपवर नंबर आला. मी लगेच फोन लावला. हॅलो. दुसऱ्या बाजूला खोल शांत आवाज आला. नमस्कार. मी लता बोलते. आमच्या बाथरूममध्ये पाणी येत नाहीये. तुम्ही येऊ शकाल का? हो मॅडम. मी राजू बोलतोय. आता एक काम संपवतो. 20 ते 25 मिनिटात पोहोचतो. मी फोन ठेवला आणि घर नीट करायला लागले. बेडरूमची चादर व्यवस्थित केली. स्वयंपाकघरात स्वच्छ केलं. कपडे बदलले. साधी पिवळी सलवार कमीज, ज्यात मी थोडीशी देखणी दिसते. मनात विचार येत होता. एका अनोळखी माणसाला एकटी घरात बोलवणं बरं आहे का? पण काय करणार? पाण्याशिवाय कसं राहणार? थोडंसं घाबरतही वाटत होतं, पण गरज होती. दरवाजाची बेल वाजली. मी हलक्या पावलांनी गेले आणि दरवाजा उघडला. समोर उभा होता राजू. उंची सुमारे 6 फूट, मजबूत शरीर, काम करून घामघूम झालेला. त्याचे हात मोठे आणि मजबूत दिसत होते. तेलकट निळा टी-शर्ट आणि जीन्स घातली होती. चेहरा साफ, छोटी दाढी, डोळे प्रामाणिक आणि थोडे थकलेले. वय 33-34च्या आसपास वाटलं. नमस्कार मॅडम, समस्या कुठे आहे? तो हसत हसत म्हणाला. त्याचे हसू साधं अन मनापासून होतं. या, बाथरूम इकडे आहे. मी त्याला आत नेलं. तो आत शिरला. टूल्सची पेटी खाली ठेवली आणि नळ पाईप तपासायला लागला. मी दारात उभी राहून बघत होते. त्याचे हात इतके सफाईने काम करत होते की बघताना बरं वाटत होतं. घामाच्या थेंबांनी त्याचा टी-शर्ट पाठीवर चिटकला होता. त्याच्या खांद्याची रुंदी आणि काम करताना एकाग्रता पाहून मनात एक विचित्र भावना जागी झाली. कदाचित कृतज्ञता किंवा त्यापेक्षा जास्त काहीतरी. मॅडम, पाईपमध्ये ब्लॉकेज झालाय. थोडा वेळ लागेल. काहीतरी पाणी आहे का? तो विचारला. मी लगेच स्वयंपाकघरात गेले. चहा बनवला आणि 2 कप घेऊन आले. बसा राजू, चहा घ्या. काम करताना थकला असाल. तो थोडा संकोचला, पण बसला. थँक्यू मॅडम. बऱ्याच घरात लोक चहाही देत नाहीत. आम्ही थोडं बोलू लागलो. त्याने सांगितलं की तो साताऱ्याकडे एका छोट्याशा गावातून आला आहे. इथे 4 वर्षे झाली. पत्नी आणि 7 वर्षाचा मुलगा गावी आहेत. मुलाला शाळेत घालायचं, घर बांधायचं म्हणून शहरात काम करतोय. तुम्ही एकटे राहता? त्याने विचारलं. हो, नवरा ऑफिसमुळे बराच वेळ बाहेर असतो. मी हलक्या आवाजात म्हणाले. तो शांतपणे ऐकत होता. सगळ्याचंच असतं मॅडम. मीही आठवड्यातून एकदा गावी जातो, पण रोज रात्री एकट्याला जेवण करायला बसताना एकटेपणा जाणवतो. त्याच्या बोलण्यात एक साधेपणा आणि प्रामाणिकपणा होता. मी त्याला माझ्या दिनचर्येबद्दल थोडं सांगितलं. तो लक्ष देऊन ऐकत होता. काम चालू असताना मी अधूनमधून त्याला पाणी, फ्रूट्स देत होते. त्याने अनेकदा हात धुताना माझ्याकडे बघितलं आणि हसला. तुम्ही खूप काळजी घेता मॅडम. मी लाजले. मनात विचार आला. हा माणूस इतका साधा आणि मेहनती आहे. राहुलला कधी एवढी वेळ नसते. अर्ध्या तासाने काम संपलं. पाणी जोरात येऊ लागलं. मी खूप खुश झाले. राजू, तुम्ही खूप छान काम केलंत. मी त्याला पैसे दिले. त्याने घेतले आणि म्हणाला, मॅडम, उद्या सकाळी एकदा पुन्हा येऊ का? कधी-कधी प्रेशर कमी होतं. पूर्ण तपासून जाईन. मी एक सेकंद विचार केला आणि होकार दिला. हो. तो निघाला. दरवाजा बंद करताना त्याचे शब्द मनात घोळत होते. त्याचे हसू, त्याची काळजी, त्याचे प्रामाणिक डोळे. मी स्वतःला विचारलं, लता, हे काय होतंय? फक्त प्लंबर आला आणि त्याने एवढं बरं वाटतंय? पण मनात एक हलकीशी उबदार भावना निर्माण झाली होती. एकटेपणात कुणीतरी बोलायला मिळालं, कुणाची तरी काळजी वाटली, तर यातच नवीन काय होतं? मी खिडकीतून बाहेर बघत राहिले. राजू रस्त्यावर चालत होता. मनात एक छोटासा प्रश्न उभा राहिला होता. उद्या तो येईल तेव्हा काय बोलायचं? दुसऱ्या दिवशी सकाळी मी उठले तेव्हा मनात एक विचित्र उत्सुकता होती. राजू येणार होता. मी घर नीट केलं. स्वयंपाकघर स्वच्छ केलं आणि कपडे घालताना जरा जास्त काळजी घेतली. हलकीशी फुलपाखरू प्रिंटची सलवार कमीज घातली. केस व्यवस्थित विंचरले आणि थोडा लिपस्टिकही लावला. स्वतःला आरशात बघून हसलो. मला तर एवढं कशासाठी? तो फक्त प्लंबर आहे. पण मनात काहीतरी वेगळं होतं. दरवाजाची बेल वाजली. मी दार उघडलं. राजू समोर उभा होता. आज स्वच्छ शर्ट आणि जीन्स घातलेला. चेहरा हसरा. नमस्कार लताताई. कसं आहे? पाणी येतंय ना? त्याने पहिल्यांदाच माझ्या नावाने हाक मारली. मला एक हलकं गुदमरल्यासारखं वाटलं.
या राजू, आत या. पाणी ठीक आहे, पण तुम्ही म्हणालात ना तपासायला येऊ म्हणून. मी त्याला बाथरूममध्ये नेलं. तो नळ पाईप तपासत होता. काम फारसं नव्हतं, पण तो जाणूनबुजून वेळ घेत होता असं वाटलं. मी स्वयंपाकघरात चहा बनवला आणि 2 कप घेऊन आले. बसा, चहा घ्या. काम करताना थकताना तो बसला आणि चहा घेत म्हणाला, तुम्ही खूप चांगले आहात लताताई. बऱ्याच घरात लोक फक्त काम सांगतात आणि पैसे देतात. तुम्ही मात्र बोलायला, चहा द्यायला वेळ काढता. आम्ही दोघे दिवाणावर बसलो. तो आपल्या गावातल्या गोष्टी सांगू लागला. माझी पत्नी रमा गावी आहे. तिची तब्येत बरी नाही. मुलगा आर्यन 7 वर्षाचा. त्याला शाळेत घालायचं म्हणून मी इथे मेहनत करतोय. पण रात्री एकटी पडल्यावर खूप एकटेपणा जाणवतो. त्याचे डोळे थोडे ओलावले. मी त्याच्याकडे बघत राहिले. त्याच्या बोलण्यात खरेपणा होता. मीही माझ्या गोष्टी सांगितली. माझा नवरा राहुल खूप व्यस्त असतो. सकाळी जातो, रात्री येतो. कधीकधी तर आठवडाभर बाहेर. मी घरी एकटीच असते. लेखनाचं काम करते, पण बोलायला कुणी नसतं. तो शांतपणे ऐकत होता. लताताई, तुम्ही खूप मजबूत आहात. एकटी इतकं कसं सांभाळता? पण कधीकधी कुणाची तरी साथ हवी असते ना, त्याने हलक्या आवाजात म्हटलं. त्याचे शब्द माझ्या मनाला स्पर्श करून गेले. बऱ्याच दिवसांनी कुणीतरी माझ्या एकटेपणाला समजून घेत होतं. त्यानंतर आमच्या गप्पा वाढल्या. मी त्याला माझ्या आवडत्या पुस्तकांबद्दल सांगितलं. तो मला गावातल्या सण उत्सवांबद्दल सांगत होता. वेळ कसा गेला ते कळलंच नाही. तो उठला आणि म्हणाला, मी उद्या पुन्हा येऊ का? एकदा पूर्ण चेक करूनच जाईन. मी होकार दिला. तो गेल्यावर मी दिवाणावर बसले आणि विचार करू लागले. लता, हा माणूस तुला एवढा का आवडतोय? त्याचे डोळे, त्याची काळजी, त्याचा साधेपणा. तिसऱ्या दिवशी तो पुन्हा आला. यावेळी मी त्यासाठी विशेष चहा बनवला होता. आम्ही बोलत वेळ घालवला. एकदा विजेची लाईट गेली. घर अंधारात बुडालं. मी थोडी घाबरले. तो माझ्याजवळ आला आणि म्हणाला, लताताई, घाबरू नका. मी आहे ना. त्याने माझा हात हातात घेतला. त्याचा स्पर्श गरम आणि आश्वासक होता. माझ्या अंगावर काटा उभा राहिला. आम्ही अंधारात बसून बोलत राहिलो. तुम्हाला कधी कोणाची आठवण येते का? त्याने विचारलं. हो, खूप. विशेषतः रात्री. मी उत्तरले. तो हलक्या आवाजात म्हणाला, मला देखील. पण आज तुमच्यासोबत बोलताना बरं वाटतंय. त्याने माझ्या हातावरून हळूवार हात फिरवला. मी काहीही बोलले नाही. फक्त मनात एक उबदार भावना भरली. आम्ही बराच वेळ असेच बसलो. लाईट आल्यावर तो हसला आणि म्हणाला, तुमचा हात खूप नाजूक आहे लताताई. त्यानंतर रोज छोट्या छोट्या कारणाने तो येऊ लागला. कधी पाईप तपासायला, कधी टँकरचं काम बघायला. आम्ही एकत्र टी व्ही बघायचो, गाणी ऐकायचो. त्याने एकदा माझ्या खांद्यावर हात ठेवून म्हटलं, तुम्ही थकलेली दिसता. आराम करा. त्याचा स्पर्श मला बरं वाटत होता. मनात विचार यायचा, हे बरोबर आहे का लता? तू व्यथित आहेस आणि तोही. पण त्याची काळजी, त्याचे प्रेमळ शब्द मला रोखू शकत नव्हते. एके दिवशी पाऊस पडत होता. तो भिजत आला. मी त्याला टॉवेल दिलं. तो केस पुसत असताना मी त्याच्याकडे बघत राहिले. त्याचे ओले केस, त्याची मान, त्याचे मजबूत हात. माझ्या मनात एक आकर्षण निर्माण झालं होतं. तो मला म्हणाला, लताताई, तुम्ही मला खूप जवळची वाटता. जणू बऱ्याच वर्षांची ओळख आहे. मी लाजून हसले. तुम्हीही मला बरा वाटता राजू. हळूहळू आमची ओळख खोल होत चालली होती. शारीरिक स्पर्श अद्याप फारसे नव्हते, पण भावनिक जवळीक वाढत होती. मी त्याच्या बोलण्यात, त्याच्या काळजीत एक आधार शोधत होते. तोही माझ्या एकटेपणात स्वतःला शोधत होता. आम्ही दोघेही जाणून घेत होतो. नातं वेगळं होत चाललंय, पण कोणी थांबवत नव्हतं. त्या शब्दानंतर आमच्या भेटी अधिक वारंवार झाल्या. राजू आता फक्त कामासाठी नव्हे, तर माझ्यासोबत वेळ घालवण्यासाठी येऊ लागला. मीही त्याची वाट बघत असे. सकाळी उठल्यावर मनात पहिला विचार यायचा, आज तो येईल का? मी कपडे नीट घालायची, केस विंचरायची, घर सजवायची. हे सगळं करताना स्वतःला विचारायची, लता, तू हे काय करतेस? तुझा नवरा आहे, घर आहे. पण राजूच्या आठवणीने सगळं बाजूला होत असे. एक दिवशी तो दुपारी आला. लताताई, आज तापमान खूप आहे. तुम्ही थकलेली दिसता. तो काळजीने म्हणाला. मी खरंच थकले होते. रात्री राहुलचा फोन आला होता. तो पुन्हा टूरला जाणार होता. मी त्याला सांगितलं, राजू बस, आज खूप एकटं वाटतंय. तो दिवाणावर माझ्याजवळ बसला. त्याने माझ्या हातात हात घेतला आणि हळूवार दाबला. मी आहे ना, तुम्हाला एकटं पडू देणार नाही. त्याचे शब्द इतके प्रेमळ होते की माझे डोळे भरले. मी त्याच्या खांद्यावर डोकं टेकवलं. त्याने मला हळूच मिठी मारली. त्याची छाती रुंद आणि उबदार होती. मला बऱ्याच दिवसांनी सुरक्षित वाटलं. लताताई, तुम्ही खूप सुंदर आहात, पण तुमच्या डोळ्यात नेहमी एकटेपणा दिसतो. तो कुजबुजला. मी त्याच्याकडे बघितलं. त्याचे डोळे प्रेमाने भरले होते. तुम्ही मला समजून घेता राजू. राहुलला वेळ नसतो. तो येतो तेव्हा फक्त झोपतो किंवा मोबाईल बघतो. पण तू तू माझ्यासाठी छोट्या छोट्या गोष्टी लक्षात ठेवतोस. तो हसला आणि माझ्या केसात बोटं फिरू लागला. त्याचा स्पर्श इतका हळूवार होता की माझ्या अंगावर रोमांच उभे राहिले. आम्ही बराच वेळ असेच बसलो. त्याने मला सांगितलं, मला तुमच्याशी बोलताना वेळ कसा जातो हे कळतच नाही. गावी रमाला मी एवढं सांगू शकत नाही. ती समजून घेत नाही. पण तुम्ही. त्याने माझ्या गालावर हात फिरवला.
मी लाजले, पण दूर झाले नाही. दुसऱ्या दिवशी पाऊस पडत होता. तो भिजत आला. मी त्याला टॉवेल दिलं. तो केस पुसत असताना मी त्याच्यासाठी गरम चहा बनवला. तो प्यायला आणि मला म्हणाला, लता तू माझ्यासाठी एवढं करतेस. पहिल्यांदा त्याने तू म्हणून हाक मारली. मला एक वेगळंच गुदमरलं. मी त्याच्या जवळ गेले. त्याने मला घट्ट मिठीत घेतलं. आमचे शरीर एकमेकांना स्पर्श करत होते. त्याची ऊब माझ्या शरीरात शिरली. राजू हे बरोबर आहे का? मी थरथऱ्या आवाजात विचारलं. तो माझ्या कपाळावर हळू चुंबन घेत म्हणाला, जेव्हा दोघांना एकमेकांची गरज असते तेव्हा ते चुकीचं नसतं लता. मी तुला दुखवणार नाही, फक्त आनंद द्यायचा आहे. त्याचे ओठ माझ्या कपाळावर, नंतर गालावर. मी डोळे मिटले. पहिलं खरं चुंबन जेव्हा त्याने दिलं तेव्हा माझं सगळं शरीर थरथरलं. ते चुंबन घाईचं नव्हतं, प्रेमानं भरलेलं होतं. मी त्याला घट्ट धरलं. माझ्या मनात विचार येत होता, लता तू हे काय करतेस? पण हे किती बरं वाटतंय. त्यानंतर आमचे क्षण अधिक रोमॅन्टिक झाले. एकदा मी डोकं दुखत होतं. त्याने माझ्या डोक्यावर मानेवर हात फिरवला. त्याचे मजबूत पण हळूवार हात मला आराम देत होते. तू खूप ताण घेतेस लता, रिलॅक्स कर. तो कुजबुजला. मी त्याच्या मांडीवर डोकं ठेवलं. तो माझ्या केसातून बेट फिरवत होता. आम्ही गाणी ऐकली, जुन्या आठवणी सांगितल्या. एके दिवशी संध्याकाळी आम्ही बाल्कनीत उभे होतो. सूर्यास्त होत होता. तो माझ्या पाठीमागे उभा राहिला आणि मला मिठी मारली. त्याचे हात माझ्या पोटाभोवती होते. लता तुझ्यासोबत हे क्षण मला जीवन देतात. मी तुझ्यावर प्रेम करतो. त्याने पहिल्यांदा प्रेमाची कबुली दिली. माझे डोळे पाणावले. मी ओढून त्याला मिठी मारली आणि म्हणाले, राजू तू मला पुन्हा जिवंत केलंस. मी तुझी झाले. आम्ही एकमेकांना बराच वेळ मिठीत धरलं. चुंबन, स्पर्श, कुजबूज सगळं हळूहळू होत होतं. मी त्याला माझ्या भावना सांगायची. तो मला समजून द्यायचा. कधीकधी अपराधी वाटायचं, पण त्याची काळजी त्या अपराध भावनेवर विजय मिळवायची. मी तुझ्यासाठी नेहमी येईल लता. तू एकटी पडू नकोस, तो प्रत्येक वेळी सांगायचा. मी त्याच्या छातीवर डोकं ठेवून ऐकायची. आमच्यातली भावनिक जवळीक इतकी खोल झाली होती की शब्दांशिवायही एकमेकांना समजत होतं. मी मनात विचार करायची, हे नातं किती दिवस चालेल, पण आता तर मला फक्त त्याची गरज आहे. राजूने मला एक नवीन ऊब, प्रेम आणि रोमॅन्टिक आनंद दिला होता. आमचे क्षण भावनांनी भरलेले होते. त्या संध्याकाळी मी घरात एकटीच होते. राहुल पुन्हा आठवडाभराच्या टूरसाठी गेला होता. बाथरूममध्ये पाण्याचा नळ थोडा गळत होता. असं म्हणून मी राजूला फोन केला. तो म्हणाला, आता मी लगेच येतो. माझ्या मनात एक वेगळीच धडधड होती. आता आमच्यातलं नातं खूप खोल होतं. त्यात प्रत्येक भेटीत प्रेम वाढत चाललं होतं. दरवाजा उघडताच राजू आत आला. आज त्याचे डोळे विशेष चमकत होते. लता कशी आहेस? त्याने मला लगेच मिठीत घेतलं. मी त्याच्या छातीवर डोकं ठेवलं. त्याची ऊब, त्याची धडधड मला सगळं काही विसरत होतं. राजू आज खूप एकटं वाटत होतं. मी कुजबुजले. तो मला बेडरूममध्ये नेलं. बाथरूमचा नळ तपासून पाहिला आणि म्हणाला, थोडंसं काम आहे, पण आधी तुझ्याशी बोलू. आम्ही दिवाणावर बसलं. त्याने माझ्या हातात हात घेतला आणि म्हणाला, लता मी तुझ्यावर खरंच खूप प्रेम करतो. तू माझ्या जीवनात आल्यापासून सगळं बदललंय. गावी रमा आहे, पण तुझ्यासोबत जी भावना आहे ती कधीच नव्हती. मी त्याच्याकडे बघितलं. माझे डोळे पाणावले. राजू मीही तुझ्याशिवाय राहू शकत नाही. राहुलला मी सगळं देते, पण प्रेम, काळजी हे सगळं तुझ्याकडून मिळतं. मी अपराधी वाटते, पण तुझ्यासोबत मला पूर्ण वाटतं. तो माझ्या कपाळावर, गालावर हळूवार चुंबन देत होता. त्याचे हात माझ्या पाठीवर फिरत होते. मी थरथरले. लता आज मी तुला पूर्णपणे अनुभव देऊ इच्छितो. तुझी सगळी काळजी, एकटेपणा मी घेईन. तो प्रेमाने म्हणाला. मी संकोचले, पण मनात तीच इच्छा होती. मी त्याला घट्ट धरला आणि होकार दिला. आम्ही एकमेकांना घट्ट मिठीत घेतलं. त्याचे स्पर्श इतके हळूवार आणि प्रेमळ होते की मी सगळं विसरले. राजू मी तुझी आहे. मी त्याच्या कानात कुजबुजले. तो म्हणाला, आणि मी तुझा लता, कायमचा. त्या क्षणात आमच्या भावना एक झाल्या. ते फक्त शारीरिक नव्हतं, तर दोघांच्या भावनांची, एकटेपणाची, प्रेमाची पूर्तता होती. तो खूप काळजीपूर्वक प्रेमाने वागत होता. प्रत्येक हालचालीत तो मला समजून घेत होता. माझ्या इच्छा जाणून घेत होता. मी त्याच्या भावूत विरघळले. माझे डोळे बंद होते आणि मनात फक्त त्याचं नाव होतं. आम्हाला एकमेकांत पूर्णपणे विलीन व्हायचं होतं. नंतर आम्ही एकमेकांना मिठीत होतो. मी त्याच्या छातीवर डोकं ठेवलं. माझे डोळे पाणावले होते. राजू तू मला खरंच पूर्ण केलंस. एवढ्या दिवसात प्रथमच मला असं समाधान मिळालंय. तो माझ्या केसात बोट फिरवत म्हणाला, लता तू माझी शक्ती आहेस. मी तुला कधीही सोडणार नाही. हे गुपित राहील, पण आमचं हे प्रेम कायम राहील. आम्ही बराच वेळ बोलत राहिलो. त्याने मला आपल्या भविष्याबद्दल सांगितलं. कसं तो अधिक चांगलं काम शोधेल, मला अधिक वेळ देईल. मी त्याला सांगितलं की मीही त्याच्यासाठी मजबूत राहीन. आम्ही एकमेकांना आश्वासन दिलं की हे नातं कधीही दुखावणार नाही. त्यानंतर आमच्या भेटी सुरू राहिल्या. राजू नेहमी यायचा. आम्ही एकत्र हसायचो, बोलायचो, एकमेकांना आधार द्यायचो. माझा एकटेपणा पूर्णपणे गेला. राहुल जेव्हा घरी यायचा तेव्हा मी सामान्य राहायची, पण मनात राजूची ऊब होती.
राजूला मी नवीन जीवन दिलं होतं. ही कथा मला शिकवते की जीवनात कधी-कधी अनपेक्षित व्यक्ती आपल्याला खरं प्रेम, काळजी आणि पूर्तता देते. मी लता आणि माझी ही अनोळखी ओळख, ती आजही माझ्या हृदयात जिवंत आहे. मित्रांनो, मला आशा आहे की तुम्हाला ही कथा आवडली असेल. जर तुम्हाला कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हो, कृपया नोटिफिकेशन बेल दाबायला अजिबात विसरू नका, जेणेकरून पुढील अपडेट सर्वप्रथम तुम्हाला मिळेल. आपण ही कथा संपूर्ण वाचली, ऐकली त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून आभार.